जागा कमी हे कशाला सांगायचं जगाला ना. तुला जागा किती लागतात? तुला एकच जागा लागते ना. का तू एका वेळेस 500 जागेवर सिलेक्ट होणार आहे? एका परीक्षेमध्ये तू एकच जागेवर सिलेक्ट होणार आहे ना. मग त्या परीक्षेमध्ये एक जागा जरी असेल तरी तुझ्यासाठी सफिशियंट आहे ना. मग जागा कमी हे कारणच असू शकत नाही. आमचा अभ्यास कमी पडला हे कारण असू शकतं, आम्ही कमी पडलो हे कारण असू शकतं. आईवडिलांनी एकदम ते आपल्या मुलाचं कौल जाणून घ्यावा. समजा एखाद्या करिअर काय आहे, MPSC केलं, UPSC केलं, नीट केलं किंवा JEE केलं म्हणजे करिअर झालं असं अजिबात नाही आहे. करिअर कशात पण करता येतं. करिअर चांगली शेती करून पण करता येतं, रांगोळी काढणाऱ्यांचं पण करिअर आहे आणि मेहंदी काढणाऱ्यांचं पण करिअर आहे. आपल्याला काय करिअर करायचं आहे ना हे माहीत पाहिजे. आता एक आपण फॉल्स पॅराडाईजमध्ये राहतो की आपण एक कोर्स करून घेतला आहे. स्टँडर्ड म्हणजे काय? ॲपलचा मोबाईल वापरतो स्टँडर्ड, तो स्केचरचा शूज असेल पळाय तर स्टँडर्ड, किंवा अजून कुठले भारी भारी शूज समजा, हातात ॲपल वॉच किंवा मग अजून स्टँडर्ड भारी कपडे, भारी शूज. ही स्टँडर्ड हा स्टँडर्ड असू शकत नाही ना. तुमचा सुख म्हणजे काय? सुखात डेफिनेशन आपण अशीच केली. मला वाटतं सुख म्हणजे व्यवस्थित अन्न खाता येणे आणि शांत झोप लागणे, आपण कोणताही आजार आपल्याला म्हणजे अवेळी न होणे, आणि हे सुख आहे की आपल्याला हे सुख आहे. दुसऱ्या सुखाचा आनंद घेता आला पाहिजे, दुसऱ्या दुःखात आपल्या सहभागी होता आलं पाहिजे, हे सुख आहे. ह्याच्यापेक्षा मोठं सुख नाही आहे. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सूर्यवंश सर, कदम सर, पवार सर, माझे वर्गमित्र श्री शरद भिंगारे सर, वाचनालयाचे सर्व पवार सर, कोऑर्डिनेटर मला वाटते नरेश सोनवणे, शरद माझे मित्र आहेत. आम्ही साधारणतः 23 वर्षापासून एकमेकाला ओळखतो. आमची 23 वर्षापासूनची मैत्री आहे. त्यांनी थोडं जास्त कौतुक केलं माझं. काही गोष्टी 100% सत्य आहेत त्यात सांगितलेल्या. मी अत्यंत गरीब परिस्थितीतून शाळा शिकलेलो आहे आणि अत्यंत सामान्य बुद्धीच आहे, ते सांगायचं विसरले. इथं तुमच्या लोकांचे मार्क बघितले ना, ते पहिला सत्कार केला होता त्यांना 98.5% मार्क आहेत 10वीला मला वाटतं बहुतेक, किंवा 12वीला असतील. मला 68% मार्क होते 10वीला, 68.13. 12वीला 72% मार्क होते. 12वीनंतर शरद सरांना आम्हाला मला तर आमच्या वडिलांची अशी इच्छा, माझे वडील 10वी शाळा शिकले होते जुन्या काळची, माझे आजोबा 6वी 7वी शाळा शिकलेले होते. त्यांना ते नेहमी असं वाटायचं की कुणीतरी घरातलं शिकावं. आणि आमचा तसा ड्रायलँड शरदने उल्लेख केलाच होता, ड्रायलँड भागातला पार्ट आहे बारामतीचा आमचा, तर त्या भागातला असल्यामुळं शिकण्याशिवाय पर्याय पण नाही आहे. मग BSc ॲग्रीला पुणे कॉलेजला माझा नंबर लागला. शेवट ॲडमिशन माझं होतं, शेवटचं ॲडमिशन माझं होतं पुणे कॉलेजचं. वेटिंगमध्ये नंबर लागला होता. कदाचित पुण्याला नसता नंबर लागला तर मी गेलोच नसतो. मी पुण्याला पहिल्यांदा त्याच वेळेस गेलो होतो ॲडमिशनला, कारण पुण्यापासून माझं गाव साधारणतः 100-125 किलोमीटर आहे. आणि आता जी कनेक्टिव्हिटी आहे तुम्हाला सगळ्यांना ज्या अवेलेबल गोष्टी त्या काळी नव्हत्या पण. आणि त्या काळी बसने प्रवास करणंच लक्झरी होती. बसने प्रवास करायला मिळाला तरी लक्झरी वाटायची लोकांना. तर आता तसं नाही आहे, आता सुधारलेलं आहे, गोष्टी अवेलेबल आहेत. त्यातून शरदने जे सांगितलं की ते आता ट्रेंड आहे, तुम्ही CBSE पॅटर्नला मुलांना शाळेत घालता किंवा ICSE पॅटर्न आहे, काही ठिकाणी IB पॅटर्न आहे, किंवा मग स्टेट बोर्डचं इंग्लिश मिडियम आहे, किंवा मग काही SB सारख्या ज्या शाळा आहेत तिथं मराठी मिडियमला पण चांगलंही आहे. किंवा शरदची माझी चर्चा झाली होती की ती वारे गुरुजींची एक शाळा आहे पुण्यामध्ये, की ते ZP शाळेला पण वेटिंग आहे. तर त्यावेळी ZP शाळेत शिकण्याशिवाय पर्यायच नसायचे. म्हणजे बेसिकली शाळाच एकच अवेलेबल असायची. आणि शाळा बऱ्यापैकी माझ्याच गावात नाही, शाळा बऱ्यापैकी मंदिरात वगैरे भरायची. हे एकदम हे आहे, ते काय म्हणजे मी काय नवीन केलं होतं असं नाही, ते त्यावेळी कल्चरच तसं होतं आणि त्यावेळी अवेलेबल त्याच गोष्टी होत्या. नंतर चांगली संधी मिळाली, मला BSc ॲग्रीला ॲडमिशन मिळालं पुण्याला. शेवटचं ॲडमिशन होतं माझं. ॲडमिशन घेताना खूप त्रास झाला माझ्या वडिलांना. माझ्याबरोबर 3-4 वेळा ते राहुरी आणि पुण्यातून राहुरीत ॲडमिशनचे राऊंड व्हायचे.
त्यात ते फिरावं लागायचं ना आम्हाला. मग कधी बसनी, मग कधी ते दौंड नगर ट्रकनी जायचं, मग नगरवरनं कशाने तरी बसून मग ते राहुरीपर्यंत जायचं. असा प्रवास केल्यावर मला असं वाटायचं आहे हे आपल्याला मार्क पडले नाहीत, आपल्याला चांगले मार्क पडले नाहीत म्हणून हे सगळं करावं लागतं आहे. म्हणून मग मला ते ॲक्च्युली BSc ॲग्रीला पुण्यात ॲडमिशन मिळालं, मला चांगले मित्र मिळाले आणि मग मला तिथनं माझ्या लाईफला थोडंसं आकार यायला चालू झाला की आपण अभ्यास केला पाहिजे, आपण अभ्यास करून मोठं होता येतं, आपण अभ्यास केला पाहिजे, चांगले मार्क पडले पाहिजेत. आता जी आपल्यामुळं आपल्या बापाची ससं हेल्पट झाली इकडं तिकडं पळायची ती व्हायला नाही पाहिजे. म्हणून मग मी ते पुन्हा कॉलेजला मला 84.85 पावणे 85% मार्क होते ग्रॅज्युएशनला. MScला मी शरद आणि आम्ही दोघं पण राहुरीला होतो, वेगवेगळ्या विषयाला होतो, पण राहुरीत ते कल्चर, राहुरी असेल, परभणी असेल, तिकडं नागपूर असेल, BSc ॲग्रीचं त्यावेळी ते कल्चर होतं की ते सगळे मुलं MPSCचा अभ्यास करायचे, सगळे मुलं करायचे. बऱ्यापैकी 80-90% मुलं MPSCचा अभ्यास करायचे, 10-15-20% मुलं रिसर्चमध्ये, ICARमध्ये किंवा मग त्यांना JRF स्कॉलरशिप मिळवून किंवा मग तिथंच विद्यापीठात रिसर्चला किंवा मग PhD वगैरे करून, सेट करून मग विद्यापीठात जॉब मिळतील का असे प्रयत्न करायचे. पण तो एक बेसिक ट्रेंड असा होता की जो ट्रेंड आता ॲग्रिकल्चरमध्ये असा आहे की ते तुम्ही आता बँकिंगमध्ये जातात बऱ्यापैकी लोक, आता MPSCचं वेटिंग करत नाहीत लोक. आता MPSCचं ॲड्स खूप म्हणजे दरवर्षी ॲड येतात, बऱ्यापैकी शेड्यूल मिळतं तुम्हाला, ऑनलाईन शेड्यूल मिळतं तुमच्या त्यांच्या साईटवर जाऊन मिळतं. त्यावेळी अशा काही गोष्टी अवेलेबल नव्हत्या. मी गुगल नावाचा प्रकार आम्ही अभ्यास करताना अवेलेबलच नव्हता आणि त्या अवेलेबल नसल्यामुळं तुम्हाला पाठांतर करण्याशिवाय किंवा तुमच्या मित्रांशी चांगले कॉन्टॅक्ट ठेवण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्याच्यामुळं मला BSc ॲग्रीला ॲडमिशन मिळालं, नंतर राहुरीला MScला ॲडमिशन मिळालं. मला चांगले म्हणजे माझ्या ज्या मित्रांची बरोबर नावं घेतली पाहिजे, शरद सर आहेत, आमचे दोघांचे कॉमन मित्र आहेत विनोद रणवरे, ज्यांनी खरं मला कधी कधी खूप ओरडायचे की तुम्ही होऊन जाताल पहिल्या अटेम्प्टला, तू होशील पहिल्या अटेम्प्टला, तू करायला पाहिजे. मला रात्री झोप लागते 10:30 9:30 पावणे 10 वाजता मला झोप लागते, मला 1 मिनिटात झोप लागते, मला सुख वाटतं अजून पण. म्हणजे मला शाळेत असल्यापासून मला झोप 1 मिनिटात लागते. मी किती पण मला 5-10 मिनटाचा ब्रेक घ्यायचा असेल, मला तुम्ही इथं जरी झोपायला सांगितलं ह्या चेअरवर तरी मला 10 मिनटं झोप माझी होती. आणि मला ते असे मित्र मिळाले, विनोद रणवरे असतील, आमचे म्हणजे माझे बरेचसे रूममेट आहेत ते वर्ग 1चे अधिकारी आहेत. म्हणजे आम्ही त्यावेळेस बरेच धडपड करून अभ्यास केला. म्हणजे आम्ही शरद सर असेल, मी असेल, आम्ही कुणीही कुठलाही क्लास लावला नाही, कारण ते क्लास लावणे पण ना शरद सरच्या घरची परिस्थिती होती ना आमच्या कुणाच्या घरची परिस्थिती होती. आम्ही फक्त मॉक इंटरव्ह्यू, म्हणजे आम्ही कधी जन्मात इन्सर्टच केला नव्हता, म्हणजे शूज घातलेच नव्हते. आम्हाला वॉच नावाचा प्रकार बघायला मिळालाच नव्हता की घड्याळात घालायचं असते. हे सगळं आम्ही जेव्हा MPSC राज्यसेवा मेन्स परीक्षा पास झालो तेव्हा आम्हाला कळायला लागलं आपलं इन्सर्ट करावं लागेल, ते समोर जाताना इन्सर्ट करून जायचं असते, समोर जाताना आपण शूज घालावं लागतात, वॉच घालावं लागतं, आपल्याला ती फाईल एक सोबत न्यावं लागते. हे त्यावेळी हे शिकलो तिथं. त्यावेळी तसे मित्र मिळाले. म्हणजे मी सांगेल, मी इथं उभा आहे फक्त माझ्या आईवडिलांनी मला अत्यंत कठीण परिस्थितीत शाळा शिकण्याची संधी दिली. म्हणजे आम्ही तिन्ही पण बहीण भावंड पोस्ट ग्रॅज्युएट झालो. आमच्या वडिलांनी, आमच्या आईने खूप कष्ट केलं आणि मला जे एकदम चांगले मित्र मिळाले. मला BSc ॲग्रीला म्हणजे मला भाऊ नाही आहे सक्का, पण भावापेक्षा चांगले मित्र मिळाले. म्हणजे ज्यांनी कधीच माझी पाठ सोडली नाही, ज्यांनी कधीच मला म्हणजे माझ्या रिक्वेस्टला ज्यांनी कधीच नाकारलं नाही. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, मी MPSCचं एकही पुस्तक कधी विकत घेऊ शकलो नाही. म्हणजे शक्यच ते इम्पॉसिबल होतं. पण मला मी सरांना सकाळी मग अशी बोललो पण लायब्ररीमध्ये की आम्ही अभ्यास, तुमच्या इथं खूप पुस्तकं अवेलेबल आहेत, आमच्याकडे आम्ही अभ्यास करताना शरद सर असेल किंवा मी असेल, ते कला शाखा घटक वगैरे पुस्तकं असायची किंवा सागरची पुस्तकं असायची याच्यामध्ये, आणि मग काही नोट्स असायच्या, तर त्याचे 4-5 तुकडे करायचे झेरॉक्स काढून आणि ते तुकडा नंबर 1, 2, 3, 4, 5 लिहायचं. आणि आपण आज सांगायचं, अरे मला तो पार्ट 2 उद्या कोण देईल का वाचायला. मग ते मी माझ्या रूमला आम्ही 14-15 लोक राहायचो. म्हणजे माझी MSCची रूम होती, त्यात 12-13 पॅरासेट राहायचे. आणि मग ते तुम्ही म्हणजे ती इथं मला त्यापेक्षाही चांगली लायब्ररी. म्हणजे मी सांगितलं, स्वच्छता
तुमचा नीटनेटकेपणा, तुमची शिस्त, तुम्हाला इथल्या फॅसिलिटीज अवेलेबल असेल त्या आमच्या लायब्ररीपेक्षा खूप सुंदर आहे. आमच्याकडे इतकं सगळं नव्हतं, पण आमच्याकडे काय होतं, आमच्याकडे आमच्या लायब्ररीमध्ये समजा संदीप पाटोळे कुठंतरी त्या बेंचवर, आम्ही लायब्ररीत तर नाही बसायचो, मी हॉलला अभ्यासाला बसायचो, त्या बेंचवर कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन बसायचो. तर तिथं तुम्ही काहीही ठेवा, म्हणजे तुम्ही तिथं तुमचे पैसे ठेवा, सोनं ठेवा, सोनं कुणाकडे नसेलच समजा, पण तुमचं पुस्तकं ठेवा, कुणी पुस्तक वाचाय घेईल पण ते 2 तासांनी तिथं परत तुम्हाला तिथं आलेलं दिसेल. म्हणजे आपलं दप्तर त्या आपल्या टिपिकल जागेवर जाऊन ठेवलं, कुठली समजा 5 नंबरची लाईनचं तुम्ही कोपऱ्याच्या बेंचवर बसताय, तर तिथं नेऊन ठेवलं ना प्रिलियमचं दप्तर, तर ते तुम्ही जेव्हा प्रिलियम संपल तुमची, ज्या दिवशी तुमचा उद्या संडेला समजा तुमचा पेपर आहे, तर अहिल्यानगरला पेपर द्यायचे राहुरीचे लोक सगळे बऱ्यापैकी, काही लोक औरंगाबादला द्यायचे ह्या भागातले असतील तर ते त्याच्या आदल्या दिवशी ते तिथनं दप्तर काढून घरी घेऊन जायचं. मी 5 महिने ते तिथंच असायचं. तुम्ही रूमवर जाताना त्यातलं काही घेऊन जायचं नाही. रात्री ते 24 तास हॉलचा तुमची लायब्ररी 24 तास आहे, तसे ते हॉल 24 तास चालू असायचे. आणि तुम्ही ती न्यायची गरज नसायची, तुमच्याकडे काय मटेरियल असण्याची गरज नसायची. ते ॲग्रिकल्चरमध्ये म्हणजे राहुरीमध्ये आणि परभणीमध्ये असं वातावरण होतं की तुम्ही फक्त तुमची मनाची तयारी पाहिजे, तुम्ही कष्ट करायची तयारी पाहिजे. मला काय आहे, मला 12वीपासून सवय होती. मी 12वीला सायन्सला ॲडमिशन होतं माझं, आणि मी मॅथ्स आणि बायोलॉजी दोन्ही पण ग्रुप ठेवले होते. तर ते आमच्या कॉलेजमध्ये लेक्चरच व्हायचे नाहीत. मॅथ्स तुम्हाला शिकवल्याशिवाय शक्य नाही आहे. मी 12वीचे फॉर्म भरताना मॅथ्स सोडला आणि जॉग्रफी घेतला, कारण तुम्हाला मॅथ्स शिकवलंच नाही तर नापास होईल ना. मग ह्या भीतीने मग मी ते हे केलं. ॲक्च्युली माझं मूळ पिंड मॅथ्सचा होता. मला पाढे पहिलीमध्ये आमच्या आत्याच्या मुलांनी पहिलीमध्ये 30-300पर्यंत पाढे शिकवली होती, त्यामुळे मला ते मॅथ्स मला खूप आवड होती, पण मला ती सोडावं लागला. ते तसं राहुरीला काय आहे, राहुरी तुम्हाला काहीच लागायचं नाही. म्हणजे मी सांगेल, म्हणजे आमच्या कृषी पदवीधरांची ती पंढरीच आहे. म्हणजे बेसिकली ज्यांनी त्या विद्यापीठाने आमच्या विद्यापीठाने तिथली ती जी संस्था आहे, तिथला जो कृषी मित्र एकता मंच आहे, त्या मंचाने आम्हाला इतकं दिलेलं आहे, त्या विद्यापीठाने आम्हाला इतकं दिलेलं आहे, त्या संस्थेने, त्या आमच्या मंचाने, की ते ह्या जन्मी फेडणं शक्यच नाही आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे काही नसताना, म्हणजे तिथल्या अगदी मी सांगतो, तिथं इकोसिस्टीम अशी आहे की तिथं त्या मेस ज्या असायच्या, ते मेसवाले 6-6 महिने तुम्हाला पैसे मागायचे नाहीत. मी पुणे सोडताना मेस 650 रुपये होती, आणि राहुरी सोडताना मेस 425 रुपये होती. म्हणजे ते तो फरक आहे, तो डिफरन्स आहे, ते त्या कल्चरमुळं आहे. ते लोक त्या मेसवाल्याच्या DYSP झालेला किंवा डेप्युटी कलेक्टर झालेला माणूस त्याच्या जाऊन पाया पडतात अजून. त्याचं रिझन ते आहे. त्याच्यामुळं हे झालं माझ्या वैयक्तिक ह्याचं. नोकरीचं त्यांनी खूप कौतुक केलं असं काही नाही आहे. तुमच्या भागात मी 2 वेळा नोकरी करायची मला संधी मिळाली. संभाजीनगरला मी DCP होतो शहरामध्ये, आणि त्याच्यानंतर मला आता अँटी करप्शनला इथं संधी मिळाली. ह्याच्यापूर्वी मी 7 वर्ष सर्व्हिस नक्षलमध्ये केलेली आहे. छोट्या गावात सर्व्हिस केली, त्यामुळं मला अनुभव पण भरपूर मिळाले. आणि त्या नक्षलमध्ये आमच्या डिपार्टमेंटचे आणि बाहेरचे पण मित्र पण खूप मिळाले. त्या गोंदियामध्ये किंवा चंद्रपूरमध्ये आपल्याकडे खूप गोष्टी अवेलेबल आहेत. त्यांच्याकडे अशा गोष्टी आता सगळं अवेलेबल आहे, पण 15 वर्षापूर्वी इतक्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या. तर ते तिथं संधी मिळाल्यामुळं बेसिकली स्वभाव असा राहिला, ठीक आहे. आणि मला खरोखर आवडत नाही, म्हणजे कशाला. मी माझ्या फेसबुकला शेवटची पोस्ट आहे ना, मला वाटतं मी 2020 साली केली असेल. आता इथं जर तुम्हाला सगळ्यांना विचारलं, जे विद्यार्थी 12वीचे पण आहेत किंवा 10वीचे पण, माझं इंस्टाग्रामला अकाउंटच नाही आहे. कशाला, मला वाटतं खायला लागतं ना बेसिकली, काय कशाला लागतं मला. मी व्हॉट्सअपचे आता सरकारी अधिकारी आहे, ज्या भागात जाईल त्या भागातले लोक ॲड करतात, पत्रकार त्यात ॲड करून घेतात ग्रुपमध्ये. पण त्या ग्रुपवर मी कधीच कमेंट करत नाही. म्हणजे मी फेसबुक बघतो, कधी मित्रांचे वाढदिवस असतात, काही खूप जवळचे मित्र आहेत ज्यांचे आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत खूप मोठे उपकार आहेत, जे ऋण आपण कधीही फेडू शकणार नाही. त्यांचे बड्डे आहेत, त्यांना बड्डेला ॲटलिस्ट आपण कॉल केला पाहिजे, मेसेज केला पाहिजे. ते बघण्यासाठी ते बघतो. तर ते तुम्ही बघा, आता त्या नवीन मोबाईल्समध्ये मला वाटतं हे पण येतं की तुम्ही किती वेळ तुम्ही स्क्रीन टाईम तुमचा येतो, बहुतेक नवीन ह्याच्यामध्ये येतो, नवीन मोबाईल्समध्ये येतो तुमचा. संडेला किंवा मंडेला काहीतरी ते दाखवते. ते तुम्ही स्क्रीन टाईम चेक करा. म्हणजे तुम्हाला कदाचित हे वाटेल, तुम्ही ना मोबाईलमधले सगळे बिनकामाचे ॲप डिलीट करून टाका. तुम्हाला इंस्टाग्रामवर काही मिळणार नाही.
म्हणजे ज्या मुलांना सक्सेस व्हायचं आहे ना, त्यांना इंस्टाग्रामवर काय मिळणार आहे मला तुम्ही सांगा. म्हणजे फेसबुकवर पण काही मिळणार नाही तुम्हाला, गुगलवर मिळेल तुम्हाला. समजा काय माहिती पाहिजे असेल, यूट्यूबवर तुम्हाला समजा कुणी JEEचा स्टडी करतं आहे, कुणी नीटचं करतं आहे, कुणी MPSCचं करतं आहे, त्याचे काही व्हिडिओज मिळतील तुम्हाला चांगल्या क्लासेसचे. जसं तो खान सर आहे किंवा अजून फिजिक्सवाला असेल, तुमचे दिल्लीतले काही क्लासेसवाले आहेत त्याचे व्हिडिओ मिळतील तुम्हाला. JEEला काय कोटामधले किंवा लातूरमधले, पुण्यातले किंवा आता हैदराबादला नवीन चांगलं सेंटर आहे, नाशिकला आहेत, अशा सेंटरचे काही व्हिडिओ मिळतील. ते तुम्हाला यूट्यूबला हे होईल. फेसबुक आणि इंस्टाग्रामला आय नॉट फील तुम्हाला काय मिळेल म्हणून. आणि त्यात तुम्ही म्हणजे मी तुम्हाला सांगतो, म्हणजे माझं आहे ना, मला 12वीला मला ते ट्युशन लावणं शक्य नव्हतं. म्हणून मला नेहमी असं वाटायचं मी नापासच होईल बहुतेक 12वीला. मग मी सांगतो, मी 12वी सायन्स सोडायचं वडिलांना प्रस्ताव दिला. म्हणलं मी सायन्स सोडून देतो, हे काय आहे. आणि पुढल्या वर्षी मी आर्ट्सला ॲडमिशन घेतो, तिथं ट्युशन लागत नाहीत. इंग्लिश मी वडून ताडून, माझं इंग्लिश अत्यंत खराब आहे, पण वडून ताडून मी इंग्लिश मी पाठ करून काय करून घेईल बरोबर. मी 1 वर्ष ब्रेक घेतो. तर वडील काय, माझे वडील तसे आता आमच्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष होते 15, 17, 18 वर्ष. ते ओरिजिनल तंटामुक्ती करायची. म्हणजे आमच्या घरची बेल सकाळी 6 वाजताच वाजते. मग आता त्यांचं कॅन्सरने सिरियस होते मागे 3-4 वर्ष, त्याच्यामुळं त्यांनी ते सोडलं पद. नाही तर ते म्हणे तू जाऊन दे ना, की आपण सायन्सला नापास झालेलं चांगले, काय फरक पडत नाही. सायन्सला नापास हो म्हणे, ह्या वर्षी आपण नापास हो, पुढल्या वर्षी आपण आर्ट्सला ॲडमिशन घेऊन टाकू. मग ते शेवटचे 1.5-2 महिने ना, मग मी दीपक मराठे नावाचे माझे एक मित्र आहेत, त्यांनी मला ते ट्युशन करायचे. त्यांच्या सगळ्या नोट्स मला त्यांनी अवेलेबल केल्या. त्या नोट्स मी मला वाचायची संधी मिळाली. त्या नोट्स मी शेवटचे 1.5-2 महिने म्हणजे आमच्या घरी लाईट नव्हती, कारण ते सपराचं घर होतं. लाईट लोक घाबरतात, त्या काळी घाबरायची खूप, पाऊस येईल, ते हे होईल, शॉर्ट सर्किट होईल, अजून काहीतरी होईल. पण ते सकाळी मला असं वाटतं की त्यावेळेस माझा दिनक्रम असा होता की सकाळी उठल्यावर आपण भांग पाडताना आरशात डिसाईड केलं पाहिजे मी आज काय करणार आहे. आणि संध्याकाळी झोपताना आपले स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे मी काय केलं. साधं सिंपल आहे. म्हणजे मी काय करणार आहे सकाळी. आज छोटे प्लॅन, मोठा प्लॅन मी काहीतरी होईल आणि मग मी काहीतरी मोठं हे करेल हे नाही. छोटं प्लॅनिंग केलं पाहिजे की बाबा आजच्या दिवसात मी काय करणार आहे. आजच्या दिवसात मी समजा नीटच्या काही XYZ नोट्स आहेत, त्यातले पहिले 50 पानाचा अभ्यास करणार आहे, 100 पानाचा अभ्यास करणार आहे, किंवा MPSC करणार आहे आणि आज मी समाजसुधारकांचा अभ्यास करणार आहे, हे केलं पाहिजे. संध्याकाळी आपल्याला आपल्या प्रश्न विचारा. कशाला जगाला सांगायला जायचं आहे ना. 3 लोकांशी खोटं बोलू नका. आपल्या आईवडिलांशी कधीच खोटं बोलू नका, त्यांना खोटे आश्वासन देऊ नका. लॉक टेबल घ्यायचं आणि 5,000 रुपये लागतात असे ते जुन्या काळी उदाहरणं व्हायचे. असे काही उदाहरणं कुठं सेट करू नका. आपले जे गुरुजन आहेत त्यांना कधीही खोटं बोलू नका. त्यांना तुमचं रिअल स्टेटस माहीत असून द्या. रिअल स्टेटस कळून द्या त्यांना की तुमचं रिअल स्टेटस काय आहे. तुम्ही रिअली म्हणजे XYZ संदीप पाटोळे हा व्यक्ती काय आहे हा कुणाला तरी माहीत पाहिजे ना. मला जो शिकवतो शिक्षक त्याला माहीत पाहिजे संदीप पाटोळे इंग्लिशला घाबरतो, किंवा संदीप पाटोळे त्याला मॅथ्स नाही आहे, त्याला बायोलॉजीत प्रॉब्लेम आहे. आता तुमच्या इथल्या शाळांची नावं बघितली तर खूप चांगल्या कल्चरच्या शाळा आहेत. म्हणजे मला शरद नेहमी सांगतात आणि शरद खूप लिहितात. मी त्यांचं सगळं त्यांचं बऱ्यापैकी त्यांचं वाचत असतोय. तर ते केलं पाहिजे. आपले चांगले मित्र पाहिजे आणि त्यांना पण खोटं नाही बोललं पाहिजे. आणि शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःशी खोटं नाही बोललं पाहिजे. आपण स्वतःला खोटी आश्वासन दिलीच नाही पाहिजेत की बाबा मी उद्यापासून करील. आज का नाही, मी आजपासूनच करील ना. काय तुम्हाला सांगतो, मला 5वीला 54% मार्क होते. म्हणजे पोपट मेरगळ नावाचा माझा वर्गमित्र होता आमच्या गावातल्या शाळेत सांगतोय मी. तो 4-5 किलोमीटर सायकलवर यायचा आणि मी 1.5-1.25 किलोमीटर चालत यायचो. तर ते पोपट मेरगळ माझ्या वर्गामध्ये त्यावेळेचा टॉपर होता. त्याला 66% काय ते 66-67% मार्क होते. मला 54% मार्क होते. 10वीला मला 68% मार्क होते. 10वीला तसे त्या काळात पण 92-94-95% मार्क पडलेले. माझ्या शाळेत पण मी रयत शिक्षण संस्था शिकलो 8वी 9वी 10वी. तर त्या काळात पण तिथं पण तसे लोक होते, पण मला तसे कम्पॅरेटिव्ह कमी मार्क होते. पण आपल्याला कुठंतरी स्ट्राईक झालं पाहिजे. आज आपण जागा व्हायला पाहिजे. तुम्ही ॲक्च्युली जागा झालेले आहात. तुम्हाला मी हे सांगायची गरज नाही आहे. तुम्हाला 90, 95, 97, 98, 90%च्या वर मार्क आहेत. ह्याचा अर्थ तुमचा बुद्ध्यांक कमी आहे हा विषयच नाही. तुमचा बुद्ध्यांक अत्यंत चांगला आहे. चांगला पण म्हणणार नाही मी, चांगल्यापेक्षा भारी आहे. फक्त त्याला हे 3-4 व्यसनं लागून देऊ नका. त्याला व्यसन लावायचं असेल ना तुमच्या बुद्धीला तर वाचनाचं लावा. ह्या महाशयांकडे 2,500 पुस्तकं आहेत घरी.
म्हणजे खरं तुमच्या हे अवेलेबल असतात कधी पण, म्हणजे हे साईड टू साईड पोस्टिंग करतात. कशासाठी करतात? तर त्यांचं वाचनाची आवड आहे, त्यांना वाचनाची आवड आहे, लिखाणाची आवड आहे, त्यांचं छंद आहे मेडिटेशन. खूप सगळ्यात अवघड छंद आहे त्यांचा, छंद मेडिटेशन आहे. माझा छंद मेडिटेशन वगैरे नाही आहे. माझा छंद मागच्या 1.5 वर्षापासून माझा छंद धावणे हा छंद केला आहे माझं वजन ओव्हरवेट झालं होतं मध्ये माझा छंद सध्या धावणे आहे. मी सध्या रोज 10 किलोमीटर रनिंग करतो. मॅरेथॉन आलं की मॅरेथॉन सगळ्या 21 किलोमीटर सगळ्या मॅरेथॉन पळतो. हा माझा छंद आहे. तर माझ्या ड्युटीसाठी तो छंद आवश्यक आहे. मी ड्युटीमध्ये फिट असणं ही मस्ट आहे, म्हणून माझा तो छंद आहे सध्या. मी बॅडमिंटन खेळायचा छंद आहे मला अँकल इंजुरीज 2-3 आहेत, त्यामुळे आता बॅडमिंटन छंद मी बाजूला ठेवला. पण आपण आपला छंद ठरवला पाहिजे. आपला छंद काय आहे? तुमचा छंद तुमचं जे करिअर होणार आहे, एज्युकेशनल करिअर होणार आहे, त्याला अनुरूप असलं पाहिजे. सध्या काय कॉम्पिटिशन, सध्या तुम्हाला म्हणलं ना तुमच्याकडे खूप गोष्टी अवेलेबल आहेत, आमच्याकडे अवेलेबल नव्हत्या, पण त्याच्यामुळे कॉम्पिटिशन पण खूप आहे. म्हणजे तुम्ही आता काय अत्यंत कट थ्रोट कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही आता फाईट करताय, तर त्यासाठी तुम्हाला एकदम सजग राहणं आवश्यक आहे. तुम्ही टिल्ट होऊ शकत नाही, तुम्ही तुमचा ट्रॅक सोडू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सोशल मीडियावर रील बघत बसणं म्हणजे ट्रॅक सोडणं नाही. तुम्ही इंस्टाग्रामवर रील तयार करून पोस्ट करणं म्हणजे ट्रॅक सोडणं नाही. तुम्ही बिनकामाचे बघा, तुम्ही सांगा कोरोनाने मला वाटतं जगामध्ये थोडं सावध केलं होतं. कोरोनामध्ये मी ट्रेनिंग सेंटरचा इन्चार्ज होतो. दौंड नावाचं एक तालुका आहे पुणे जिल्ह्यामध्ये, त्याच्या बाजूला एक नानवीज नावाचं ट्रेनिंग सेंटर आहे पोलीसचं. कोविडमध्ये मी त्या ट्रेनिंग सेंटरचा प्रिन्सिपल कम पोलीस अधीक्षक होतो आणि कोविडमध्ये माझ्याकडे एक ट्रेनिंगला बॅच होती. त्याच्यामुळं कोविडमध्ये म्हणजे मी सांगाय हरकत नाही आहे, माझे वडील कॅन्सरनी सिरियस होते कोविडमध्ये. म्हणजे त्या काळात ऑपरेशनच व्हायचे नाहीत अशी पोझिशन होती. तर ते कॅन्सर सिरियसमध्ये येतं, कॅन्सर, हार्टचे ऑपरेशन बाकीचे, त्यामुळं त्यांचं ते रुबीला ऑपरेशन झालं होतं. आणि मी दर गुरुवारी माझी कोविड टेस्ट व्हायची, कारण मला जर वडिलांना भेटायला जायचं म्हटलं तर ते कॅन्सरला कोमॉर्बिडिटी आहे, म्हणून मग मला ती कोविड टेस्ट करून जावं लागायची. तर लोक त्यावेळेस सजग झाले होते की व्यायाम करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. लोक त्यावेळेस बघा, म्हणजे लोक इतकं मार्गदर्शन करायचे व्हॉट्सअपवर, असं वाटायचं डॉक्टर सोडून देऊन ते व्हॉट्सअपच्याच म्हणजे आपण युनिव्हर्सिटीत आपण ॲडमिशन घ्यावं. पण ते बेसिकली काय आहे, म्हणजे आपण वेस्टेज ऑफ टाईम करतोय का? बघा, तुम्हाला ज्ञान मिळत असेल 100% तुम्ही ते यूज करा. मी अथॉरिटी नाही, तुम्ही ते हे करा हे करू नका. मी सांगेल तुम्हाला की बाबा मी काय आहे, मी अत्यंत सामान्य ह्यातनं आलो आहे. म्हणजे माझं काय आहे, मी शरद मला म्हणे साहेब म्हणलं आपण खाली बसून कुठंतरी जेवण करू, म्हणजे काय त्याला, म्हणजे आपण एकदम सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्मलं आहे. आपण अजून बी डायनिंग टेबलवर बसून जेवायचे आपल्याला सवय नाही आहे, आपण खाली बसूनच जेवतो. तर ती आपले स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहे तुम्ही ते बघा. तुमचं समजा तुम्हाला JEEला जायचं आहे, तर JEEला ती पहिले 5 IIT जे आहेत तिथं नंबर लागणंच प्रायोरिटी आहे ना. नाहीतर मग त्याच्यानंतर तर मला वाटतं COEP वगैरे त्यांचं मेरिट हे असतंय, पण तिथं पण कट थ्रोट असते. ती तुमच्यासारखे तालुक्याच्या लेवलला पण आता खूप हुशार मुलं आहेत. मग तसंच आहे ना, संपूर्ण महाराष्ट्रात ती परिस्थिती असणार आहे. प्रत्येक तालुक्यात असे 50-100 मुलं असे असणार आहेत की जे तुम्हाला कॉम्पिटिशन देणार सगळ्या ठिकाणी. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी जर तुम्हाला करता आल्या की बाबा मला नाही, मी आजपासून आहे ना सोशल मीडियावर विनाकारण ॲक्टिव्ह होणार नाही. मी तर तुम्हाला सांगेन, मी तुमच्या जागेवर मी असतो ना तर मी मोबाईल वापरणं बंद केलं असतं. जर तुम्ही ह्या गावात राहणार आहे, तुम्ही समजा बाहेर जाणार आहे अभ्यासाला, बाहेर तुम्ही ॲडमिशन घेणार आहे कुठं, किंवा तुम्ही अभ्यासाला संभाजीनगरला जाणार आहे, तुम्ही नाशिकला जाणार आहे. आता एक पालकाला त्यांची मुलगी मला वाटतं लातूरला ॲडमिशन झालेलं आहे, तर तिथं मोबाईल आवश्यक आहे. पण ज्याला अँड्रॉईड मोबाईल आवश्यक आहे का चेक करा. म्हणजे गरज नसेल तर नसावा, किंवा आवश्यक असेल तर ते ॲप नसावेत जे आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात, म्हणजे आपल्या मूळ उद्देशापासून डिस्ट्रॅक्ट करतात. आपला मूळ उद्देश काय आहे, कुणाला समजा MBBS डॉक्टर व्हायचं आहे, किंवा कुणाला BJ मेडिकल कॉलेजला नंबर लावून डॉक्टर व्हायचं आहे, कुणाला ग्रँड मेडिकलला जायचं आहे, कुणाला ह्याला जायचं आहे, कुणाला समजा एम्सला जायचं आहे. तर मी तुम्हाला म्हणजे माझी काय लई मोठी सक्सेस, मी काय लई मोठा नाही आहे, मी लई मोठा कुठं तीर मारलेला नाही आहे, आणि मी लई मोठा वक्ता पण नाही आहे. पण तुमच्या भागात बघा, जालन्यात नानसार शेख नावाचे पूर्वी एक IAS झाले होते. अत्यंत मला वाटतं त्यांचे वडील रिक्षा चालवायचे बहुतेक.
बारामतीतून एक अल्ताफ शेख नावाचे माझे मित्र आहेत, ते पण UPSC क्लिअर केली त्यांनी 2-3 वर्षापूर्वी. भरत आंधळे नावाचे माझे अजून आमचे बरेच लोकांचे मित्र आहेत, ते सिन्नर तालुक्यातले राहणारे आहेत. ते खूप मोठी उदाहरणं आहेत, म्हणजे त्यांच्यापुढं माझं उदाहरण काहीच नाही आहे. ते UPSC केले त्यांनी आणि अत्यंत कठीण परिस्थितीनं केलेली आहे. त्यांना शक्य हे काय आहे, हे तर मी एकदम डायसवर ह्याच्यामध्ये फुल ऑथॉरिटीत सांगतो की हे अशक्य काहीच नाही आहे. ते एक्झाम आहे ना, त्यांची काठिण्य पातळी शरद सर मला वाटतं मी चुकत नसेल तर 10वी-12वी आहे. हे सगळे एक्झाम आहेत ना, आम्ही जे एक्झाम दिले ना त्यांची काठिण्य पातळी 10वी-12वी आहे. त्याची त्याच्यावर काठिण्य पातळीच नाही आहे. म्हणजे तुम्ही ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा जो अभ्यास करताना त्याची सुरुवात होती NCERTची पुस्तकं 5वी ते 10वीची वाचून, अशी सुरुवात असते त्याची. आणि हे तुमच्याकडे म्हणजे सन्माननीय पवार साहेबांनी जे उभारलं आहे वर, खूप मोठं आहे. म्हणजे हे आमच्यासाठी लक्झरीच्या पलीकडे होतं. म्हणजे माझ्यासाठी, शरद सरांसाठी हे लक्झरीच्या पलीकडे होतं. हे तुम्हाला इथं सगळं अवेलेबल आहे म्हणून कॉम्पिटिशन आहे जास्त. तुम्ही जर म्हणताल खूप कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशन नाही आहे खूप. तुम्हाला मी सांगतो कशी नाही आहे. मला समजा डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे, मला IAS व्हायचं आहे ह्या वर्षी. आता लोक काय म्हणजे आता मी त्या ट्रॅकच्या बाहेर आहे, कारण आता मी खूप दिवसापूर्वी झालो आणि मी भाषण द्यायला जनरली जात नाही. पोलीसचे जे छोटे छोटे गावात जाऊन आम्ही आमच्या मिटिंग असतात मी त्यात बोलतो, पण असं विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन करायचं मला खूप वेळा संधी नाही मिळाली किंवा खूप योग पण नाही आले. पण ते बेसिकली तुम्ही म्हणजे ट्रॅकच्या बाहेर जाणार नाही हे जर डिसाईड केलं तुम्ही तर 100% शक्य आहे. तुम्हाला समजा राज्यसेवेला अभ्यास करतात काही लोक PSIचं करतात, काही लोक UPSCचं करतात, म्हणतात जागा खूप कमी आहेत. आम्हाला म्हणजे मी DYS झाल्यावर आमचा शारदाबाई पवार शिक्षण संस्थेमध्ये आमचा सत्कार झाला होता. बारामती तालुक्यात 8-9 लोक झाले होते त्यावेळेस. तर त्यावेळेस ते असंच तिथं ते अभ्यास करणारा मोठा ग्रुप आहे, तर ते म्हणे खूप जागा कमी आहेत यावर्षी. मी त्यावेळेस पण म्हणलो होतो, मी सांगतो 2004-05ला हे म्हणलो, 5-6ला म्हणलो असेल. आज पण मी तेच म्हणतो, मला एकच जागा पाहिजे ना. मला किती जागा पाहिजे? जागा कमी हे कशाला सांगायचं जगाला ना. तुला जागा किती लागतात? तुला एकच जागा लागते ना. का तू एका वेळेस 500 जागेवर सिलेक्ट होणार आहे? एका परीक्षेमध्ये तू एकच जागेवर सिलेक्ट होणार आहे ना. मग त्या परीक्षेमध्ये एक जागा जरी असेल तरी तुझ्यासाठी सफिशियंट आहे ना. जागा कमी हे कारणच असू शकत नाही. आमचा अभ्यास कमी पडला हे कारण असू शकतं, आम्ही कमी पडलो हे कारण असू शकतं. त्याच्यामुळं आपण कमी पडायचं नसेल तर तुम्हाला साधं सांगतो, सोशल मीडिया वापरणं आवश्यक नसेल तर मी अजून सांगतो बंद करून टाका. नॉट निडेड, म्हणजे अजिबात आवश्यकता नाही त्याची. तुमच्या एजला अजिबात आवश्यकता नाही आहे. काही ठिकाणी लागेल तुम्हाला, काही ठिकाणी लागेल ते तेवढ्यापुरतं वापरलं पाहिजे. आईवडिलांनी कसं आहे 10वीची मुलं 12वीची मुलं, आईवडिलांनी पण काय म्हणजे चुकीच्या अपेक्षा ठेवू नये. म्हणजे आईवडिलांनी काहीतरी ॲडॅमंट अपेक्षा ठेवू नये. आईवडिलांनी एकदम आपल्या मुलाचं कौल जाणून घ्यावा. म्हणजे समजा एखाद्या करिअर काय आहे, MPSC केलं, UPSC केलं, नीट केलं किंवा JEE केलं म्हणजे करिअर झालं असं अजिबात नाही आहे. करिअर कशात पण करता येतं. करिअर चांगली शेती करून पण करता येतं, रांगोळी काढणाऱ्यांचं पण करिअर आहे आणि मेहंदी काढणाऱ्यांचं पण करिअर आहे. आपल्याला काय करिअर करायचं आहे ना हे माहीत पाहिजे. आता काय झालं आहे, माझा मुलगा डॉक्टर झाला तर किंवा शरद सरांचा मुलगी काहीतरी झाली, तिला काहीतरी मोठी झाली म्हणून माझी मुलगी पण ती झाली पाहिजे, ह्या अपेक्षांचं बर्डन ठेवणं चुकीचं आहे. म्हणजे त्याला कंगोरा येतो, विद्यार्थी आत्महत्या, हे ते सगळ्या बाकी प्रेशर्स. त्यामुळे मी तुम्हाला म्हणलो पण ना मागाशी की मला 1 मिनिटामध्ये झोप लागते. मला असं वाटतं आपलं काय उद्या बघून घेऊ, तिकडं उद्या कुठं गडचिरोली जायचं आहे, गोंदिया जायचं आहे. माझी 4 दिवसांनी माझी बदली होती. त्यांना म्हणलं होतं माझी बदली, मी कुठं जाणार आहे मला माहीत नाही आहे, तर मला नका बोलू तुम्ही. ते म्हणले नाही तुम्ही असताल तर या. अरे मी म्हणलं मला म्हणजे काय आहे, तर ते काय आहे ते कुठं काय ना काय त्याला फरक पडतो. म्हणजे चंद्रपूर केलं आहे, गोंदिया केलं आहे, त्याच्यानंतर अजून काय गडचिरोली होईल किंवा अजून काय तिकडं अमरावती मिळेल, नाही तर दौंड मिळेल, पुणे मिळेल, नगर मिळेल, काहीतरी मिळेल. तर ते आपलं कन्सेप्ट क्लिअर असल्यावर ना अपेक्षा कमी असतील तर काही शक्य आहे. शेवट काय आहे, खायला ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ ह्याला पर्याय नाही आहेत. ह्याला पर्यायच नाही आहेत. ह्याला पर्याय आहेत का?
म्हणजे कुणी काही मला पर्याय सांगा, ह्याला काय पर्याय आहेत? ह्याला पर्याय नाहीत खायला, म्हणजे खायच्या वस्तूला पर्याय नाही आहेत. आणि त्या खायच्या वस्तूंची किंमत आहे ना, म्हणजे चांगल्यातली चांगली ज्वारी पण खूप महाग असेल तर 50 रुपये किलो असते, त्यापेक्षा महाग ज्वारी नसती, कधीतरी मध्ये 60-70 रुपये गेली होती. नाही तर त्याला पर्याय नाही आहे. त्याच्यामुळं करिअरचं काय, आईवडिलांनी ही फोर्सच करू नका मुलांना की तू हेच झाला पाहिजे. ह्याची भावाची मुलगी झाली, आईने म्हणायचं माझ्या बहिणीच झाली, माझ्या भावाचा मुलगा डॉक्टर झाला आहे, माझ्या भावाचा मुलगा UPS झाला आहे, MPS झाला आहे. तुमच्या मुलाला लेखक व्हायचं आहे, तुमच्या मुलाला काय शिक्षक व्हायचं आहे, तुमच्या मुलाला कुठल्या तरी विषयात PhD करायची, आपण त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्या स्टेजला चुकतोय, तो मोबाईल वापरतोय, तो ओव्हर यूज ऑफ मोबाईल करतोय, वळणातनं म्हणजे वळणाच्या चाकोरीतनं बाहेर जातो आहे, संस्काराच्या चाकोरीतनं बाहेर जातो आहे, त्यावेळेस आईबापांनी इंटरफेअर केलं पाहिजे. आईबाप आहेत, मोठे भाऊ आहेत, आणि फ्रँक बोला. म्हणजे आईवडिलांनी फ्रँक बोला. म्हणजे मला माझे वडील बोलतात फ्रँक, पण मी तर माझ्या मुलांना त्यापेक्षा फ्रँक बोलील, कारण तुम्ही फ्रँक बोललं पाहिजे. आता ही स्टेज आहे, म्हणजे त्यांचं 16 ते 18-19 वयाची मुलं आहेत, ह्यांना तुम्ही बोललं पाहिजे, त्यांना तुम्ही तुमचा डायलॉग व्हायला पाहिजे, तुम्ही रोजची रोज बोललं पाहिजे. रोजचे रोज डायलॉग तुमच्या घरी असेल तर डायलॉग तुटलेला नाही पाहिजे. आता काय झालं आहे, म्हणजे घरी पण तो डायलॉग तुटलेला असतो, आणि मग ते बरेच वेळा एकाच घरात 4 मोबाईलवर 4 लोक 4 कोपऱ्यात बसलेले असतात. तो प्रकार आहे. तर ते म्हणजे तसा काय तसा प्रकार नसावा. आणि काही नसते तुम्हाला सांगतो. म्हणजे कुणी मोठं किंवा कुणी छोटं, कुणी खूप मोठी अवघड परीक्षा पास झालं, ते शक्य आहे म्हणून पास झालं. मला असं वाटतं ते पॉसिबल आहे म्हणून पास झालं. इम्पॉसिबल असतं तो होणारच नाही ना. एखादी गोष्ट इम्पॉसिबल आहे ती होणारच नाही. ते गोष्ट शक्य आहे म्हणून कुणी पास झालं ना. आम्ही जे परीक्षा पास झालो ती खूप मोठी परीक्षा नाही आहे. त्याला 60-62% पडली तर क्लास 1 होतो, बरोबर आहे ना. 62, 63, 64, 65% पडली तर क्लास 1 होतो. त्याच्यामुळं आम्ही काय फार मोठी तीर मारली असं नाही. आमच्यापेक्षा खूप हुशार मुलं आहेत. मी तुम्हाला मागाशी पोपट मेरगळचं उदाहरण सांगितलं होतं. तो 5वीला टॉपर होता. तो आता त्या कुरकुम नावाची MIDC आमच्या गावाजवळ, त्या MIDCत तो जॉब करतो, चांगल्या कंपनी जॉब करतो. त्याचं कसं आहे, त्याच्या घरी माझे वडील थोडी शाळा शिकलेले होते. माझ्या वडिलांनी थोडा मला सपोर्ट केला. त्याला लवकर नोकरी जॉईन करावं लागली. पण ते मी दौंडला जेव्हा गेलो तेव्हा ते पोपट मेरगळ परिवाराशी माझा परत चांगला संपर्क आला. मग त्याच्या मुलांना तो माझ्या ट्रेनिंग सेंटरला घेऊन आला होता. मला खूप भारी वाटलं. मग त्याच्या मुलांना आता सर म्हणे आता मुलांना माझ्या एकदम हे आहे, त्यांना म्हणजे त्यांचं क्षेत्र निवडायची त्यांना एकदम मुभा आहे. एकदा ते ट्रॅकवर आले की त्याच्या आता मला वाटते मुलाला 2 वर्षापूर्वी काहीतरी 93-54% मार्क पडले. तो तिथं ह्याला कुरकुममध्ये बहुतेक शाळेला होतं. मग ते शेवट तो हे आहे ना, म्हणजे ते एक संतोष पिसे नावाचे आमच्यासोबत अभ्यास करायचे. त्यांना कृषी सहाय्यक लवकर जॉईन करावं लागलं. त्यांचं लग्न आम्ही कॉलेजला असताना झालं होतं. त्यांची म्हणजे मला 1 वर्ष ज्युनियर कॉलेजला, पुन्हा कॉलेजला आमच्यासोबत होते, अभ्यास MPSचा करायचे. ते कॉलेजला असताना त्यांना मुलं झाली होती, कारण त्यांचं ते घरी प्रॉब्लेम होते. त्यांना लग्न करावं लागलं फर्स्ट इयरला, सेकंड इयरला डिग्रीच्या. त्यांचे दोन्ही मुलं एम्सला हे करतात, MBBS करतात. म्हणजे मुलीला काहीतरी मला वाटते 704-5 मार्क होते, आणि मुलाला पण 700+ आहेत, आणि JEEला पण चांगले आहेत, आणि CETला पण चांगले आहेत. म्हणजे ते आता कृषी पर्यवेक्षक आहेत बारामतीमध्ये, इंदापूर तालुक्यातले राहणारे आहेत. तर शेवट काय आहे, तुमची म्हणजे आईवडिलांची प्रॉपर्टी मुलं आहेत. आईवडिलांची प्रॉपर्टी ती शेती, वाडी, मोठं तुमचं बंगला, मोठी BMW गाडी, ही प्रॉपर्टी नाही आहे. तुमची प्रॉपर्टी तुमची मुलं. शेवट तुम्हाला मी सांगतो, म्हणजे मी खूप आईवडिलांना मार्गदर्शन करणे इतका मोठा नाही आहे, पण समजा तुम्ही 60व्या वर्षी तुमचा मित्र तुम्हाला काय विचारतो, अरे संदीप तुझी प्रॉपर्टी किती, हे विचारणार आहे का? ते काय विचारणार आहे, तुझी तब्येत कशी आहे आणि मुलं काय करतात? 2च प्रश्न आहेत. ह्या 2 प्रश्नात तयारीच करत नाही आपण ना. ह्या 2 प्रश्नात तयारी करणं म्हणजे जीवन आहे ना. तुम्ही त्या 2 प्रश्नात तयारीच करत नाही ना. आपण काय करतो, नंतर एका स्टेजनंतर मुलांकडे पण लक्ष देत नाही. आपण आपल्या लाईफमध्ये बिझी झालेलो असतो, आणि आपल्या तब्येतीकडे पण लक्ष देत नाही. म्हणजे ते राकेश झुंझुनवाला नावाचे एक शेअर ट्रेडर, तुम्ही काही लोकांना माहीत असतील, त्यांची शेवटची एक मुलाखत आहे शेवटच्या काळातली. त्यांना असं विचारलं, तुम्ही सगळ्यात कमी गुंतवणूक कशात केली? तर ते म्हणले होते, माझ्या शरीरामध्ये.
म्हणजे माझ्या आरोग्यावर, माझ्या शरीरामध्ये. आणि ते बघा, म्हणजे मला वाटतं ते अजून खूप वर्ष जगले असते कदाचित, ते त्यांनी लक्ष दिलं नाही. म्हणून मी सांगितलं माझा छंद आहे ना, तुमचा छंद तुमच्या ह्याला अनुरूप ठेवा. म्हणजे काही छंद असू शकतो, आपल्याला त्या छंदातनं आनंद मिळाला पाहिजे, आपल्याला त्या छंदातनं आपला विरंगुळा झाला पाहिजे, त्यातनं आपले चांगले सवंगडी मिळाली पाहिजे. आपल्या छंदाचा जर आपल्या करिअरच्या वाटेवर किंवा करिअरसाठी काय हातभार लागला तर ती सोन्याहून पिवळं. म्हणजे मी सांगितलं ना, माझा छंद सध्या रनिंग करणं हा माझा छंद आहे. त्याचं रिझन आहे, मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करतो. मी फिट असणं 100% आवश्यक आहे, आवश्यक नाही, आवश्यकच आहे. मी फिट असणं आवश्यक आहे, म्हणून माझा छंद सध्या मी रनिंग करणं हा माझा छंद आहे. त्याला कोणी पार्टनर लागत नाही, काय लागत नाही. आपला सकाळी उठला, फ्रेश झाला, चालला, ग्राउंड मिळो नाही मिळो, रोडवर पळायला लागला, विषय संपला. त्याला अजिबात तुम्हाला सोशल मीडिया लागत नाही, काय लागत नाही, कुणी लागत नाही. हा छंद आहे माझा. तुमचा छंद तसा अनुरूप असला पाहिजे. आणि आता मी खूप वेळ घेतला तुमचा, नाही नाही म्हणून मला बोलता येत नाही, मी बरंच तुमच्या म्हणजे परत तुमच्या अंगावर सोडून दिलं. पण ते नाही आहे नवीन मुलांना. म्हणजे तुम्ही काय आहे, तुमचे मार्क मी अजून पण सांगतो, तुम्हाला खूप मार्क आहे. तुम्हाला बुद्धी हा तुमचं म्हणजे चांगल्यापेक्षा अति चांगली. फक्त त्याला चांगलं वळण द्या, त्याला बुद्धीला, तुमची बुद्धी जिथं वापरायची ना, त्या वापर त्या अँगलनी व्हावा किंवा त्या पाईपलाईनमध्ये तो वापर व्हावा, असं हे केलं पाहिजे. आपण सर्वगुण संपन्न असलं पाहिजे. पण त्यापूर्वी आपला मूळ बेस आहे, मूळ तुमचं शिक्षण आहे, तुम्हाला जे शिक्षण घ्यायचं आहे ते पक्क असलं पाहिजे. मग सर्वगुण संपन्न होता येतं, काही प्रॉब्लेम नाही. BA भारतात आहेत ना, सगळ्यात जास्त IAS IPS BA केलेले आहेत. मी तुम्हाला माहीत नसतं, BA ग्रॅज्युएशन ज्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स केलेलं आहे त्या शाखेत सगळेच IAS IPS आहे. त्याच्यामुळं ते काय विषय नाही, कुणी ह्या ब्रँचचा होतो त्या ब्रँचचा होतो. आपला छंद पण काय उगं काहीतरी रील्स बघणं हा छंद असू शकत नाही. आणि तुम्हाला मी मगाशी कोविडचं उदाहरण सांगितलं. कोविडमध्ये लोकांना ॲक्च्युली मित्राची किंमत कळली असेल, की मित्र किती महत्त्वाचे आहेत. म्हणजे काही लोक, मला माहिती आहे, मी ते ट्रेनिंग सेंटरला असल्यामुळे माझ्याकडे 50-60 पेशंट ॲट ए टाईम होते भरपूर दिवस. लोक आहेत ना, माझ्या ट्रेनिंग सेंटरचे काही अधिकारी, काही कर्मचारी ॲडमिट झाले होते दौंडच्या हॉस्पिटलला. त्यांना रोज सकाळ संध्याकाळी मी कॉलवर बोलायचो. काय ते ट्रेनिंग सेंटरला आता आपल्या ब्रँचचे बरेच लोक काही सिरियस आहेत, काय ॲडमिट आहेत, आपण त्यांना बोललं पाहिजे ना. त्यांना तिले मोठा हे असतंय. ते जेव्हा क्वारंटाईन पिरियड संपून जेव्हा आले परत जॉईन व्हायला माझ्याकडनं, ते म्हणे साहेब तुमचा कॉल येणं म्हणजे आम्हाला इतकं भारी वाटायचं. कधी कधी काय आहे, मी तुम्हाला सांगतो, बोलून घ्या लोकांशी. म्हणजे लोकांनी मनमोकळं बोललं पाहिजे. मनमोकळं बोलणं हा पण छंद काही लोकांचं कळतच नाही. म्हणजे हा खुश आहे, माझ्यावर नाराज आहे, का बाबा स्थितप्रज्ञ आहे, हे कळत नाही. तर आपण तसं पण राहणं ही आहे. पण ते सरांचा छंद अवघड आहे. मेडिटेशन करतात, वाचन करतात. माझा काय वाचन हा फार मोठा छंद नाही आहे. पण मला आता ऑफिसमध्ये माझ्या 2-2 हजार पानाच्या फाईल्स असतात, तेच वाचावं लागतात. त्यामुळे मला त्यातनं टिल्ट व्हायला जागाच नाही आहे. पण ते सरांचा छंद वाचन आहे. खूप त्यांचे विचार इतके प्रगल्भ आहेत. मी तुम्हाला सांगतो, मी त्यांना कालपासून मागवलं, अरे काय बोलायचं आहे मला, तुम्ही पाठवा मुद्दे, मी काहीतरी वेगळंच बोलून येऊ तिथं जाऊन. ते म्हणे तुम्ही काय बोलूच, तुम्ही काही बोला तिथं म्हणे, ते काय आहे ते सूट होऊन जाईल. पण त्यांचं काय आहे, त्यांचं एकदम ती बघा, त्यांचं एकदम म्हणजे सिस्टमॅटिक भाषण नाही. त्यांनी कविता सांगितली नाही, त्यांनी पण शेरोशायरी नाही सांगितली. पण त्यांनी जे सांगितलं ते सारच आहे ना. आणि इथं बसलेले रथी महारथी सूर्यवंशी सर आहेत, कदम सर आहेत, पवार सर आहेत, हे सर्व पवार सर आहेत, हे सगळे रथी महारथीत. आणि ह्या रथी महारथींनी तुम्हाला इथं भरपूर अवेलेबल करून दिलं आहे. कन्नडसारख्या गावामध्ये इतक्या सुविधा अवेलेबल करून दिल्या आहेत. तुम्ही जर हितं करणार असाल तर सगळं पॉसिबलच आहे. पण तुम्ही ज्या गावात जाताल, ज्या इन्स्टिट्यूटला जाताल, जिथं अभ्यास करताल, तिथं आपण प्रामाणिक राहा, अभ्यासाशी प्रामाणिक राहा, मित्रांशी प्रामाणिक राहा, स्वतःशी प्रामाणिक राहा, आपल्या गुरूंशी प्रामाणिक राहा. आईवडिलांना सत्यता सांगा. म्हणजे आईवडिलांना आपल्याकडून जे होत नाही ते सांगितलं पाहिजे, मला होत नाही, मला काही जमणार नाही बाबा, मला ही गोष्ट आपण सांगता आलं पाहिजे ना. मला ह्याच्याऐवजी जर हे केलं तर मी चांगलं करेल. आणि आईवडिलांनी पण ते थोडं क्रॉस चेक करून, समजा खूपच घाबरून करत असेल तर त्याला सपोर्ट केला पाहिजे. किंवा मग खरोखर ट्रॅक चेंज करायची परवानगी दिली पाहिजे. करिअरचं घाबरायचं कारण नाही आहे. करिअर तुम्ही म्हणजे आपल्या स्वतःसाठी टाळ्या वाजवाय आल्या पाहिजे आपल्याला. म्हणजे काय आहे, करिअर घाबरायचं कारणच नाही आहे. करिअर कशात बी करता येते तुम्ही करिअर. आणि मी सरांना येताना मागाशी आम्ही गाडीत संभाजीनगरपासून एकत्र आलो.
तर आता काय झालं आहे, आता एक आपण फॉल्स पॅराडाईजमध्ये राहतो की आपण एक कोश करून घेतला आहे. स्टँडर्ड म्हणजे काय, ॲपलचा मोबाईल वापरतो स्टँडर्ड, तो स्केचरचा शूज असेल पळाय तर स्टँडर्ड, किंवा अजून कुठले भारी भारी शूज समजा, हातात ॲपल वॉच, किंवा मग अजून स्टँडर्ड भारी कपडे, भारी शूज. ही स्टँडर्ड, हा स्टँडर्ड असू शकत नाही ना. तुमचा सुख म्हणजे काय, सुखात डेफिनेशन आपण अशीच केली. मला वाटतं सुख म्हणजे व्यवस्थित अन्न खाता येणे आणि शांत झोप लागणे, आपण कोणताही आजार आपल्याला म्हणजे अवेळी न होणे, आणि हे सुख आहे. हे आपल्याला हे सुख आहे. दुसऱ्याच्या सुखाचा आनंद घेता आला पाहिजे, दुसऱ्या दुःखात आपल्याला सहभागी होता आलं पाहिजे, हे सुख आहे. ह्याच्यापेक्षा मोठं सुख नाही आहे. आणि हे काय, तुमच्या गावात कल्चर दिसते चांगलं, म्हणजे तुमच्या गावात चांगली संस्कृती दिसते की हे असे वाचले असणं, असे लोक जमणे, असे लोक तुम्हाला अवेलेबल असणे. तसंच आम्हाला पण संधी मिळाली. आम्हाला त्या आमच्या पंढरींनी, आमच्या राहुरींनी तशी संधी दिली आम्हाला की बाबा तुम्ही तिथं या, तुम्ही तिथं येऊन अभ्यास करा, अभ्यास करून मोठे व्हा. कुठंतरी आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेची मैत्री, म्हणजे त्यावेळेसचे माझे बरेच मित्र आहेत जे आता प्रशासनात खूप मोठ्या, माझ्यापेक्षा मोठ्या पोस्टवर आहेत. पण ती जे आहेत, ते दिवस जे आहेत, आम्ही जे दिवस बघितलेत, शरद सर असले किंवा आम्ही स्वतः बघितलेत, ते दिवस पण विसरून चालणार नाही ना. तुम्ही ते दिवस विसरला तर तुम्ही मग काय घेतलं जीवनाकडून ना. तुम्हाला ते दिवस, आपण जे कठीण काळ काढलेला आहे, आपण गरिबीत शिक्षण घेतलेलं आहे, हे आपण कधीच विसरलं नाही पाहिजे. आपल्याला आईबापांनी कुठल्या परिस्थितीत आपल्याला 10 रुपये पाठवलेत, ते आपली फी 100 रुपये 200 रुपये, MPSCला 100 रुपये असायची, ओपन 50 रुपये कॅटेगरीला असायची, आणि प्रिलियम्सला मला वाटते 40 आणि 20 रुपये फी असायची. ते आपण 40 रुपये कुठनं भरलेत, 20 रुपये कुठनं भरलेत, ह्याची जाण आपण रिटायर होई पण राहिली पाहिजे ॲटलिस्ट, की आपण ते 40 रुपये भरताना आईवडिलांनी काय धडपड केलेली आहे. किंवा आपल्याला ते एक पुस्तक घ्यायचं होतं 200 रुपयाचं, ते घेताना आपल्या बापाने आपल्याला सांगितलं असतं की 7 दिवस थांब, मी तुला घेऊन देतो पुस्तक. ते 7 दिवसाचं वेटिंग आपण विसरलो नाही पाहिजे की हे 7 दिवसाचं वेटिंग केलं होतं मी त्यावेळेस. आता आपल्याकडे सगळं आहे म्हणून आपण उत्मात नाही केलं पाहिजे. आणि तुम्हाला सगळं अवेलेबल आहे, समोरचे जे 10वी-12वी तुम्हाला सगळं अवेलेबल आहे. आता ती परिस्थितीच नाही आहे, तर ते आपण ट्रॅक नाही सोडला पाहिजे. आणि मला स्वतःला वाटतं तुम्ही म्हणजे ते फेसबुक, इंस्टाग्राम, खरोखर तुम्ही त्याच्यावर किती वेळ देता ना, स्वतः तुम्ही आजपासून आहे ना पुढल्या शनिवारपर्यंत तुम्ही ॲनालिसिस करा. आपण ते टाईम किती टाईम कन्झ्युम केला बघा. तो टाईम जर खरोखर आपण बेरेबल नसेल, आपण तो हे करण्या इतपत नसेल, तर 100% आपण त्यातून त्या ह्याच्यावरनं बाहेर आलं पाहिजे, वापरणं बंद केलं पाहिजे. ॲटलिस्ट जोपर्यंत आपलं उद्दिष्ट साध्य होत नाही. आपलं उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर मग सगळं आहे, सगळी दुनिया तुम्हाला नमस्कार कराय आहे. दुनिया उगवते सूर्याला नमस्कार करते. पण आपण जेव्हा धडपड करतोय त्या काळातले आपले सवंगडी आहेत, मी ही जी नावं सांगितली मगाशी, हे सगळे सवंगडी माझे त्या काळातले आहेत, ज्या काळात मी धडपड करत होतो. तर त्यांना पण आपण विसरलं नाही पाहिजे. चांगली निखळ मैत्री जपता आली पाहिजे, मित्राला आपल्याला स्पष्ट बोलता आलं पाहिजे. काय म्हणजे मुलींनी आईवडिलांची पण मैत्री करता येते. आता आईवडील तसे फॉरवर्ड आहेत. आमच्या काळात आईवडील खूप म्हणजे मारायचेच, म्हणजे खरं सांगायचं खरोखर मारायचे. 7वी 8वीपर्यंत आईवडील मारायचे, म्हणजे चुलते मारायचे, आईवडील मारायचे, शिक्षक मारायचे, ते म्हणजे गावातले वडिलांचे मित्र पण मारायचे. म्हणजे ही फॅक्ट आहे नाही, ही काय फॅक्ट आहे, ही फॅक्ट आहे नाही, ही फॅक्ट आहे. म्हणजे खरोखर मारायचे. मला तर माझे गावातल्या शाळेत होत तेव्हा एक चुलत भाऊ तिथं शिक्षक होते, आमचे चुलते पण त्या शाळेत होते. ते दिसेल तिथं मारायचे. म्हणजे वडील माझे खूप कडक स्वभावाने आहेत. आईने मला कधी नाही मारलं, पण वडील बऱ्यापैकी 6वी 7वीपर्यंत मारायचे. 8वी नंतर मी गाव सोडलं, त्याच्यामुळं मार बी सुटला आणि उलटं त्यांनाच काळजी वाटायला लागली. पण त्याच्यानंतर मार खायची वेळ पण कधी आली नाही. पण ती तशी परिस्थिती नाही. आताचे आईवडील फॉरवर्ड आहेत, ते बोलतात मुलांशी. जुन्या काळी म्हणजे नवरा बायको पण एकमेकाशी बोललं, सासू सासऱ्यासमोर बोलायची टाप नसायची. म्हणजे आमच्या गावात जर पारावर पोलीस पाटील बसलेले असायचे, तर लेडीज येणाऱ्या गावात ज्या लेडीज येणार आहेत ना, त्या पाराच्या 200 मीटर पलीकडून वेडा घालून जायच्या पुढं जायचं असेल तर. आता तशी परिस्थिती नाही आहे. आता थोडं फॉरवर्ड आहे सगळे. आपण एकमेकाला सगळे शेअर करू शकतो. पती पत्नीला शेअर करू शकतो, मुलगा आईला शेअर करू शकतो, मुलगा बऱ्यापैकी आईला शेअर करतो, मुलगी बऱ्यापैकी गोष्टी वडिलांना शेअर करत असते. ती अटॅचमेंट असते जशी मुलीची वडिलांचीच असते, मुलाची आईशी असते. तर हे शेअर केलं पाहिजे. चांगलं मित्रांशी शेअर केलं पाहिजे. शेवट करताना मला असं वाटतं आहे की बाबा आपण आपलं उद्दिष्ट डिसाईड करायला पाहिजे. आपण कशावर किती वेळ घालवतो हे बघितलं पाहिजे. आपण चांगले मित्र जपले पाहिजे. आपल्याला वाट दाखवणारा आपला गुरु
अत्यंत चांगला असावा आणि गुरुआज्ञा आपण सगळ्या पाळल्या पाहिजेत. गुरुच्या पायापाशी आपलं डोकं पाहिजे कायम आणि आपले आईवडिलांचे प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःचे प्रामाणिक राहिलं पाहिजे. हेच गमक आहे, ह्याच्या बाहेर काही नाही आहे. ह्याच्या बाहेर माझ्याकडे बी सांगण्यासाठी काही नाही आहे. तुम्ही मला इथं संधी दिली बोलायची. श्रीमान शरद भिंगारे सर, ह्या वाचनालय सरासरी पवार सर, दुसरे पवार सर, ते कदम सर आणि ज्यांनी खरं अहिराणी भाषेत शब्दकोश लिहिलेलं आहे असे सूर्यवंशी सर, या सगळ्यांमुळं मला इथं संधी मिळाली. नरेश त्यांनी सगळं कोऑर्डिनेट केलं, मला इथं बोलण्याची संधी दिली, चांगल्या कार्यक्रमात मला बोलवलं. ह्या मुलांचे मार्क बघून मला खरोखर हे झालं आणि शरदनी बऱ्याच जुन्या आठवणी करून दिल्या. माझ्या डोळ्यात मग पाणी आलं होतं. शरदनी बऱ्याच जुन्या आठवणी शरदमुळं जाग्या झाल्या माझ्या. मी ह्या संपूर्ण संयोजकांचा आणि सगळ्यांचा आभारी आहे. थँक्यू.